ओम गण गणपते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, संकट कितीही मोठं असू द्या, विवंचना कितीही असू द्या, पण एकदा का विघ्नहर्ताची कृपा झाली की कुठलीही संकट, कुठलीही विवंचना तुम्हाला सतावू शकत नाही. म्हणून विघ्नहर्ताची कृपा महत्त्वाची आहे. पण त्यासाठी काय करायचं, तर चला तर मग जाणून घेऊयात. आता गणपती बाप्पाचं सगळ्यांच्या घरी आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा 10 दिवसासाठी आपल्या घरी आलेले आहेत. बघा, तर या 10 दिवसामध्ये आपल्याला काही छोटे छोटे उपाय करायचे आहे, जे अगदी सोपे, अगदी साधे आणि सोपे आहेत. पण ह्या 10 दिवसामध्ये आपल्याकडे बाप्पा आहेत, तर त्यामुळे हे जर उपाय आपण केले ना, तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, संकट येत नाहीत. आता बघा, जसं आषाढी एकादशी सुरू होते, चातुर्मास सुरू होतो, तर अगदी पवित्र दिवस हे सुरू झालेले होते. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा इतर दिवशी सेवा करता, त्यापेक्षा या चातुर्मासामध्ये गणेश आगमनाच्या काळामध्ये जर आपण काही योग्य सेवा केल्या, तर त्याचं जे काही फळ आहे ते आपल्यासोबत आयुष्यभरासाठी टिकतं असतं. म्हणून आपल्याला जर दुःख नको असेल, अडचणी नको असेल, प्रत्येक माणसाला दुःख, अडचणी कुणालाच नको असतात, सगळ्यांना सुख पाहिजे असते. तर हे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ताईंनो, दादांनो, मी सगळ्यांना विनंती करते की काही अगदी सोपे सोपे उपाय सांगते, जेवढे दिवस तुमच्या घरी बाप्पा आहेत. कोणाकडे 1.5 दिवसाचा बाप्पा असतो, कोणाकडे 5 दिवसाचा बाप्पा असतो, कोणाकडे 7 दिवसाचा, कोणाकडे 10 दिवसाचा बाप्पा असतो. तर गणपती बाप्पा तुमच्या घरी आहे तोपर्यंत किंवा या 10 दिवसामध्ये मंदिरामध्ये जाऊन पण तुम्ही सांगते ते उपाय तुम्ही करू शकता. या दिवसात बघा, सगळ्यांच्या घरोघरी बाप्पांची पूजा केली जाते, मंत्र, स्तोत्र, आरत्याही केले जातात. आणि गणपती बाप्पा हे विघ्न दूर करणारे बाप्पा आहे, ते सुखकर्ता आहे, ते दुःखहर्ता आहे, ते भक्ताला म्हणजेच भक्तांच्या भोळ्या भक्तीसाठी भुकेलेले असतात. त्यामुळे भगवान श्री गणेशाची सेवा करतो, उपाय करतो, त्याच्या आयुष्यामध्ये ते भरभरून सुख देत असतात. आणि आपल्या आयुष्यातलं सुख, दुःख, त्रास दूर करण्यासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. कुठलेही आर्थिक अडचणी असतील, शारीरिक, मानसिक कोणत्याही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला मी अगदी सोपे सोपे उपाय सांगते. यातले जमतील ते उपाय तुम्ही करा. स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकता. त्यासाठी असे काहीही बंधन नाही. सर्वात पहिले म्हणजे दुर्वा. गणपती बाप्पा म्हटलं का दुर्वा आपल्या डोळ्यासमोर येताच. आणि दुर्वा गणपती बाप्पांना आपण अर्पण करत असतो. विघ्नहर्ताला जर दुर्वा अर्पण केल्या म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या 10 दिवसामध्ये रोज तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे. यासोबतच गणपती बाप्पांना शमीचं झाड असते, शमीच्या झाडाचे 1 किंवा 2 पानं जर तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा तुमच्या जीवनामधले अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. नोकरीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा इतर काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना ह्या 10 दिवसामध्ये जमल तेव्हा दुर्वा अर्पण करायच्या आहेत. घरच्या बाप्पांना करा, मंदिरामध्ये जाऊन करा, चालेल, पण अर्पण करा. जलाभिषेक, यानंतर जलाभिषेक या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पा आपले जे देवाऱ्यामध्ये बाप्पा असतात, तर त्यांचा तुम्ही अभिषेक करा. गंगाजलाने अभिषेक करा, चालेल. साधं तुम्ही किंवा गंगाजल नसेल तर तुम्ही पिण्याच्या पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. फक्त अभिषेक करताना तुम्ही ओम गणेशाय नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा तुम्ही फक्त करायचा आहे. तुम्ही जप करा 108 वेळेस. तुम्ही फक्त पळीने तुम्ही पाणी टाका, अभिषेक करा. अभिषेक पात्र ठेवून तुम्ही अभिषेक केला तरी पण चालेल, पण 108 वेळेस तुम्हाला एकदा तुम्ही ओम गण गणपते नमः म्हणा किंवा ओम गणेशाय नमः म्हणा, पाणी टाका आणि जलाभिषेक करा. यामुळे गणपती बाप्पांची नेहमी साथ आपल्या सोबत राहील. आपल्या चांगल्या काळामध्ये, वाईट काळामध्ये बाप्पा आपली साथ कधीही सोडणार नाहीत. नियमितपणे नामस्मरण जप, नियमितपणे या 10 दिवसामध्ये जप करा. तुम्हाला जर तुमच्या अडथळ्यांचा, सामन्यांचा नाश करायचा असेल, तर गणपती बाप्पांचा तुम्ही या 10 दिवसामध्ये कंटिन्यू तुम्ही जप करा. मनामध्ये म्हणा. तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय त्यावेळेस तुम्ही मंत्र, स्तोत्र तुम्ही हेडफोनने कानाला ऐकलं तरीसुद्धा चालेल, पण तुम्हाला ऐकणं शक्य असेल तर करा. घरामध्ये म्हणतो
स्तोत्र लावा, मंत्र स्तोत्र लावा. जेवढे 10 दिवसामध्ये आपल्याला हे मंत्र स्तोत्र कानावर पडतील ना, तेवढी सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते तर त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती मनापासून करतो, त्या गोष्टीमध्ये मग आपल्याला यश हे मिळतं. गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहे. आपण बऱ्याचशा कथा ऐकलेल्या आहेत. टी व्हीमध्ये गणपती बाप्पाची मूव्हीज वगैरे बघतो, त्यामध्ये लहान मुलांना सुद्धा माहिती आहे की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. तर त्यामुळे या 10 दिवसामध्ये तुम्हाला जमेल तेवढं जास्त वेळा बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. एकदा तरी तुम्ही तुमच्या हाताने मोदक बनवून बाप्पांना अर्पण करा. तुम्ही भले उकडीचे मोदक बनवा किंवा साधे तुम्ही आपले खोबऱ्याचे मोदक बनवले तरी सुद्धा चालेल, पण बाप्पांना मनोभावे ते अर्पण करा. लाल जास्वंदीचे फूल, यासोबतच लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे. यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. तसेच पिवळे फूलसुद्धा गणपती बाप्पांना अतिप्रिय आहे. त्यामुळे गणपती बाप्पांना पिवळे फूलसुद्धा या 10 दिवसामध्ये तुम्हाला मनोभावे अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद चटकन मिळवण्यासाठी तुम्हाला या 10 दिवसामध्ये पिवळे फूल आवर्जून अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना लाल किंवा पिवळे चंदन, यासोबतच लाल चंदन किंवा पिवळे चंदनाचा बाप्पांना टिळा लावायचा आहे. तर बघा, या अगदी सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, यातल्या जमतील ते करा. लहान मुलांकडून अथर्वशीर्ष पठण, यासोबतच या 10 दिवसामध्ये मुलांकडून अथर्वशीर्ष म्हणून घ्या. मुलांना ते कानावर पडले तर मुलांची स्मरणशक्ती तर वाढतेच, पण मुलं हट्टीपणा करत असतील तर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने ते दूर होतं. यूट्यूबवर लावा. सकाळी संध्याकाळ अथर्वशीर्ष पठण तुमच्या घरामध्ये झालंच पाहिजे. अथर्वशीर्ष हे बघा, गणपती बाप्पांचा अथर्वशीर्ष हे खूप महत्त्वाचं आहे. याचे फायदेसुद्धा खूप आहेत. गणपती अथर्वशीर्ष हे नेहमी म्हटलं गेले पाहिजे आणि या 10 दिवसात तर ते म्हटलंच गेले पाहिजे. श्री गणेश यंत्र, यानंतर गणेश यंत्र हे अतिशय चमत्कारिक यंत्र आहे. त्याची स्थापना तुम्हाला या 10 दिवसामध्ये तुमच्या देवघरामध्ये करायचे आहे. या यंत्राची स्थापना करा आणि पूजा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप फायदे होतात. छोटेसे गणेश यंत्र असतं, जसं आपला श्री यंत्र वगैरे असतं त्याप्रमाणेच, म्हणजे धातूचं ना. तुम्हाला एका कागदावर सुद्धा ते मिळतं किंवा तांब्याच्या प्लेटवर असतं, पंचधातूचं असतं. तर ते तुम्ही श्री गणेश यंत्र तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा. यामुळे घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तीच्या आहेत त्या प्रवेश करत नाहीत. आणि जसं आपण रोज देवघरामध्ये देवांना हळद कुंकू लावत असतो, अर्पण करत असतो, तसे या यंत्राला अर्पण करायचे आहे. फार काही करायचं नाही, पण गणेश यंत्रामध्ये खूप ताकद आहे. ते घरात स्थापित केल्यामुळे वाईट गोष्टीपासून आपल्या घराचं संरक्षण होतं. आयुष्यामध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास असेल, म्हणजे एकावर एक सगळे संकट येतात, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या बाजूने आपण संकटांनी घेरलं गेलो असं वाटत असेल, तर सगळ्यात प्रभावी उपाय सांगते. या 10 दिवसामध्ये तुम्हाला कधीही जमेल तेव्हा हत्तीला चारा खायला द्या. गणपती बाप्पाची कथा आपल्याला माहीत आहे. गणपती बाप्पांचा आपण जर बघितलं चेहरा, तो हत्तीसारखा असतो. हत्तीसारखी सोंड, त्यांना सुपासारखे मोठे कान असतात. तर त्यामुळे या 10 दिवसामध्ये तुम्हाला कुठेतरी हत्ती मिळाला ना, तर नक्की तुम्ही हिरवा चारा खायला द्या. बऱ्याच ठिकाणी असतं बघा, थोडंसं शहराच्या बाजूला वगैरे काही ठिकाणी हत्ती असतात, तर तिथे त्यांना आपण चारा खायला देऊ शकतो. किंवा समजा जिथे सर्कस वगैरे असेल तिथे सुद्धा हत्ती असते, तर बघा, तुम्हाला जमलं ना तर नक्की हे करा, कारण हा उपाय अतिशय प्रभावी आहे. या 10 दिवसामध्ये जमल्यास तुम्हाला दिसला तर, आणि योगायोगाने जर दिसला तरी हिरवा चारा हत्तीला तुम्ही नक्की खायला द्या. या 10 दिवसामध्ये श्री गणेश मंदिरात अवश्य जा. त्यानंतर गणेश मंदिरामध्ये जा. बघा, घरामध्ये एवढी पवित्र नसतं जेवढे मंदिरामध्ये असतं, कारण मंदिरामध्ये फक्त स्तोत्र, मंत्र, आरत्या या म्हटले जाते. सगळेजण मंदिरामध्ये चांगल्या भावनेने येत असतात. आणि आपल्या घरामध्ये कसं, आपल्या घरामध्ये बघा, आपण तिथे खातो, झोपतो, राहतो, कधी कधी घरामध्ये भांडण तंटेसुद्धा होतात तर वगैरे. त्यामुळे मंदिरामध्ये पावित्र्य घरामध्ये तसं नसतं. म्हणून या 10 दिवसामध्ये जमल तेव्हा मंदिरामध्ये जा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचे फूल अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या दूर होतील, 100% दूर होतील. धनप्राप्तीसाठी समस्या, गणपती बाप्पांना बघा, धनप्राप्तीची तुम्ही इच्छा असेल, तुमचे धन
कमवण्यामध्ये काही अडथळे येत असतील तर नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्यांना संबंधित कुठल्याही समस्या असतील तर या 10 दिवसामध्ये गणपतीला शुद्ध गाईचे तूप किंवा गूळ अर्पण करायचे आहे। गाईचे जे तूप आहे तर ते आपण गूळ हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही पैशाच्या समस्या आहेत तर त्या दूर होतील। दानधर्म करा। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या 10 दिवसामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुमच्या इच्छेनुसार गरजूंना दान करा। कपडे करा, अन्न, फळ, धान्य काही तुम्ही दान करू शकता। मग पैसे, मग ते 5 रुपये 10 रुपये तुम्ही दान करा, काहीही द्या, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा। पण या 10 दिवसामध्ये दान हे झालेच पाहिजे। दानधर्म केल्याने पुण्यप्राप्ती होते। आपल्या डोक्यावरचे पितृदोष जातात। पितृदोष जातं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला या 10 दिवसामध्ये जमेल तेव्हा तुम्हाला दान करायचं आहे। काही करा, तुम्ही दान तुमच्या यथाशक्तीने दान करा। मुलींचे लग्न ठरत नसेल, यानंतर समजा तुमच्या घरामध्ये मुलगी आहे, तिचं लग्न ठरत नाही, काही ना काही कारणावरून ते लग्न शेवटी काहीतरी टिकत नाही किंवा त्यामुळे ते लग्न जमत नाही, तर या 10 दिवसामध्ये गणपती बाप्पांना मालपुवाचा नैवेद्य जो आहे तो अर्पण करा। लवकरच ते लग्नामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होतील। मालपुवा तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला बरोबर ते कळेल की काय आहे नक्की। ठीक आहे, गणपती बाप्पाचा हा एक आवडीचा नैवेद्य असतो। आता मुलींचा लग्नाचा विषय झाला। आता मुलांचा विवाह ठरत नसेल, त्यानंतर ज्या मुलांच्या आता हा जो उपाय सांगितला तो मुलींच्या लग्नामध्ये, आणि जर तुमच्या घरामध्ये मुलगा आहे त्याच्या विवाहामध्ये ठरण्यामध्ये अडचणी येत असतील तर गणपती बाप्पांना या 10 दिवसामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहे। तर त्यामुळे त्यांचं लग्नातले अडथळे जे काही आहे तर ते दूर होतील। तर बघा, असे 10 दिवस खूप पवित्र आहेत। जमेल तेवढे गणपती बाप्पाची सेवा करा। घरामध्ये स्तोत्र, मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र हे तुमच्या घरामध्ये चालू द्या। बाप्पा हे आपल्या आयुष्यातले संकट हिरावून घेतात। तर त्यामुळे आपल्या या 10 दिवसांचा फायदा करून घ्यायचा आहे। जमेल तेवढी सेवा जर तुम्ही केली ना तर तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केला आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हर हर महादेव टाईप करा, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा। ओम गण गणपते नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम शिवपुत्राय नमः, हर हर महादेव। धन्यवाद।